पाहत आहे निपाणी न्यूज सफेर घडामोडी। ऑल इंडिया पॅन्थर सेनेतर्फे नूतन तहसीलदार प्रवीण कारंडे व आयुक्त दीपक हरदी यांचा सत्कार। निपाणीतील तहसीलदारपदी प्रवीण कारंडे व आयुक्त पदावर दीपक हरदी यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे। दोघांनीही 2 दिवसापूर्वीच पदभार हाती घेतलेला आहे। त्यानिमित्ताने निपाणी व बेळगाव जिल्ह्यातील ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या कार्यकर्त्यांकडून निपाणीच्या दोन्हीही नूतन अधिकाऱ्यांचा संयुक्तरित्या सत्कार करण्यात आला। यावेळी जिल्हाध्यक्ष अमित शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करून प्रवीण कारंडे यांच्या कार्याविषयी सांगितले। प्रवीण कारंडे हे मूळचे निपाणीचे आहेत, त्यामुळे आपल्या शहराबद्दल आत्मीयता त्यांच्यात दिसून येते। ही बाब निपाणीच्या विकासासाठी सकारात्मक असून प्रवीण कारंडे सरांच्यासारखे कार्यतत्पर तहसीलदार निपाणीला लाभले हे निपाणीवासियांचे भाग्यच आहे। निपाणीच्या रिक्त असलेल्या आयुक्तपदी दीपक हरदी यांची नियुक्ती झाली आहे। निपाणीविषयी आपलेपणा असणारी माणसे लाभल्याने निपाणीच्या विकासाला चालना मिळेल असे उद्गार ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष अमित शिंदे यांनी काढले। निपाणी परिसराला आणि निपाणी भागातील नव्हते चिकोडी संपूर्ण तालुक्यातील आंबेडकर जनतेला अभिमानास्पद गोष्ट आहे की आपल्याच तालुक्यातील आपल्याच गावचे निपाणी गावचे सुपुत्र प्रथमच मला वाटतंय निपाणीच्या इतिहासामध्ये निपाणी तालुक्याला निपाणीचा तहसीलदार म्हणून लाभलेले आमच्या प्रवीण कारंडे यांची नियुक्ती प्रथमतः मी त्यांचं ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीनं विविध दलित संघटनेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। त्यांच्या पुढील कार्यात शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण झालं निपाणी भागामध्ये असं मला वाटतंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की आपण शासनकर्ती जमात व्हायला पाहिजे, त्याशिवाय आपल्या समाजाची सुधारणा होणार नाही आणि ते एक पुढचं पाऊल या ठिकाणी आपल्या निपाणीच्या सुपुत्रांनी कारंडे साहेबांनी करून दाखवलेलं आहे। बाबासाहेबांचं स्वप्न त्यांनी खऱ्या अर्थानं पूर्ण करून दाखवलं आणि या निपाणीच्या पूर्ण तालुक्यावरती आमचा अधिकारी बसलेला आहे, त्यांच्या रूपाने बसलेले आम्हाला अभिमान वाटते। जरी आमचे राजकारणी नेते नसले तरी अधिकारी आमचा आहे, ही समाज आमची फार मोठी देणगी आहे आणि बाबासाहेबांनी हेच सांगितले, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि समाजासाठी आपण अधिकारी बना। आज प्रवीण कारंडे साहेबांना सांगायच्या बाबतीत मला असं वाटतं की निपाणी भागामध्ये त्यांनी अनेक वर्ष सेवा बजावली आहे, गेटू तहसीलदार देखील त्यांनी झाले, त्यामुळे निपाणी परिसराचा इथंभूत अभ्यास असणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे प्रवीण कारंडे साहेब आहेत। कारण ज्या वेळेला मी पण ग्रामपंचायत अध्यक्ष असताना ज्या वेळेला काही अडीअडचणींना साहेबांना मी मध्यरात्रीला फोन लावत होतो, त्यावेळेला त्यांनी आमच्या समस्येचं निरसन केलं आहे आणि असा अधिकारी आपल्या निपाणी भागाला लाभलेला आहे। याचा पुरेपूर फायदा आंबेडकर यांनी मागासवर्गीय जनतेला होणार एवढं मी सांगतो आणि माहिती देऊ शकतो। या सत्कार सोहळ्याप्रसंगी निपाणी शहराध्यक्ष संदीप माने, जिल्हा संघटक अमर दाभाडे, अविनाश माने, पिंटू माने, आरेश संदीप, कन्हैया कांबळे, बबन भोसले, बाबू माने, संतोष मिस्त्री, गणू गोसावी, यासीन भैया, लोकेश घस्ते, ईश्वर शिंदे, महेश कांबळे, गणेश कांबळे, प्रेमदीप कारंडे, सोन्या कांबळे, समरजित कांबळे, इम्रान बडेगर, राजू मुल्ला, विक्रम कांबळे, अविनाश खोत, अमर आवटे, मोहसिन बेपारी, भूषण कांबळे, रतन मधाळे, समरजित शिंदे, अक्षय कोर, सूरज कांबळे, महेंद्र कांबळे, अजय वंते, प्रेम वंते, मसनाप्पा कांबळे, करण कांबळे, शांताराम कांबळे, अविराज रापते, रवींद्र कांबळे व ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे सर्व भीम सैनिक उपस्थित होते।